पद्धतीने रिझॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे शासनाकडे नुसतं मागणी करून चालत नाही, तर ती विहित पद्धत काय असेल ती माहिती असणं आवश्यक आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निवाडे असे आहेत की पद निर्मिती नसेल, पद निर्माण झालेलं नसेल तर कोणत्या सेवेला कायम करता येईल. अगोदर ते पद निर्माण करावं लागेल. आता हे काय झालेलं आहे, तुम्ही जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे ती आमच्या बँकेत आहे, पण मुद्दा असा आहे की ती पदावरले नाही, ते स्टॉप गॅप अरेंजमेंट त्याला म्हणतो त्याच्यासाठी ही माणसं त्या म्हणजे जे आता मला माहीत नाही तुमच्याकडे किती केडरमधले लोक आहेत. थोडा विषय काय झाला साहेब की ज्यावेळेस ही युवा प्रशिक्षणार्थी योजना चालू झाली त्यावेळेस त्यांनी जो GR काढला त्या GRमध्ये तसं उल्लेख केला होता की सदर प्रशिक्षणार्थीचा कालावधी प्रशिक्षणासाठी 6 महिने राहील. 6 महिन्याचा कालावधी आटोपल्यानंतर ज्या आस्थापनेत त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे त्याच आस्थापनेत त्याला ते कॉपी मोबाईलमध्ये GR 4.5 दुसरं माझं असंच म्हणणं आहे. आता आम्ही ग्रामीण भागातले ऐकून घ्या, तुम्ही ग्रामीण भागातले मला जास्त समजत नाही, मला काय लिहिलेलं तेवढं समजतं. मला ते कॉपी द्या, मी त्याच्यावर पाहतो काय करता येईल आणि नंतर मला भेटायला मी तुम्हाला सांगतो, मार्गदर्शन करतो. आझाद मैदानात या सेकंदामध्ये सगळं संपलं. मला GR कॉपी द्या, तुमचं निवेदन द्या. निवेदन आपल्या संघटनेचं निवेदन आताच्या आता हो म्हणणं चुकीचं आहे. बरोबर आहे. कारण माझ्याकडे आमच्या बँकेमध्ये 6 महिन्यात घेतले